नमस्कार शेतकरी बांधवांनो, धनधान्य या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। थकीत पीक विमा जो आहे 2023, 2024 आणि 2025 चा थकीत पीक विमा आणि एकूण पीक विमा आपल्याला भेटणार आहे। तो नेमका कधी भेटणार आहे, कोणत्या जिल्ह्यात त्याची वाटप सुरू झालेली आहे आणि कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेली नाही, किती रुपये हेक्टरी रक्कम मिळणार आहे, यासोबतच पीक विमा ज्यांना कमी पडलेला आहे अशांच्या खात्यामध्ये रक्कम येणार आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। आपण आमच्या धनधान्य चॅनलवरती नवीन असाल तर साईडला दिलेलं जे काळं बटन आहे ते सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे नवे व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील आणि शेतीविषयक माहिती आपल्याला मिळेल। तर मी सांगत होतो की 2023, 2024 आणि 2025 चा जो थकीत पीक विमा आहे, हा पीक विमा तुम्हाला नेमका कधी मिळणार आहे, कोणाच्या खात्यामध्ये मिळणार आहे, त्यासाठी नेमकं काय करायचं आहे आणि या संपूर्ण जिल्ह्याची माहिती या संदर्भाने आपण घेणार आहोत। तर पहिल्यांदा आपण पाहूया की खरीप हंगाम 2023, 24 आणि 25 या 3 वर्षाचा पीक विमा जो आहे तो आता शेतकऱ्यांच्या खात्याला जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। अनेकांना बऱ्याच वेळा आपण पाहतोय की पीक विमा कमी भेटलाय, अनेकांचं नुकसान खूप झालंय, परंतु पीक विमा मात्र कमी भेटलेला आहे। अशांच्याही खात्यामध्ये आता पीक विमा खरं तर पडणार आहे आणि ही वाटपाला सुरुवात झालेली आहे। बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला जी माहिती आहे ती माहिती अपूर्ण मिळते आणि त्यामुळे आपल्याला वाटतं की आता पीक विमा येणार आहे का नाही, किंवा ज्याचं कॅल्क्युलेशन शून्य आहे त्याचं नेमकं काय होणार आहे, हे सर्व आपल्याला पाहायचं आहे। तर नांदेड जिल्ह्याचं नेमकं काय झाले ते बघा। 2025 चा नांदेड जिल्ह्याच्या संदर्भाने जर आपण माहिती घेतली तर तो पीक विमा जो आहे तो 14 महसूल मंडळामध्ये हा खरीप हंगामामध्ये पाहिला आपण 25च्या की 14 महसूल मंडळामध्ये खरं तर हा पीक विमा जो आहे तो वगळला होता, परंतु आता जे आहे ते नवीन माहिती अशी आलेली आहे, जवळपास 81 कोटी पीक विमा मंजूर झालेला आहे। त्यामुळे स्वाभाविक आहे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम आता पडणार आहे, ती खुशखबर शेतकऱ्यांसाठी आहे। आता आपल्याला पाहता येतं की 2025 मध्ये किंवा आता अलीकडे जो 81 कोटीचा पीक विमा नांदेड जिल्ह्यासाठी मंजूर झालाय, त्यामुळे स्वाभाविक या 14 महसूल विभागामध्ये ही आनंदाची बाब आहे की त्यांच्या खात्याला हा पीक विमा पडणार आहे। सोयाबीन, मूग, उडीद ह्या पिकाच्या संदर्भाने जर विचार करायला गेलं तर हेक्टरी काही भागामध्ये काही मंडळामध्ये 17,000 रुपये, तर काही भागामध्ये 23,000, तर काही ठिकाणी 35,000ची रक्कम जवळपास शेतकऱ्यांना मिळणार आहे। धाराशिव मध्ये जर आपण पाहिलं तर धाराशिव जिल्ह्याचं पण आता आपण कॅल्क्युलेशन केलं तर 2025 चा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा हेक्टरी 22,000 पर्यंत पीक विमा शेतकऱ्यांना भेटणार आहे। जवळपास धाराशिव जिल्ह्यामध्ये 350 कोटीचा पीक विमा मंजूर झालेला आहे, त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांना देखील हा पीक विमा आता मिळणार आहे, त्याची देखील वाटप आता सुरू होणार आहे। काही ठिकाणी पीक विम्याचे पैसे पडायला सुरुवात देखील झालेली आहे, अशी देखील माहिती समोर येत आहे। यासोबतच आपल्याला सांगता येते की जवळपास महाराष्ट्रामध्ये एकूण महाराष्ट्राचा जर विचार करायला गेलं तर जवळपास 1945 कोटी जो आहे तो पीक विमा मंजूर आहे। त्यामुळे सर्वच जिल्ह्यामध्ये त्याची आता वाटप सुरू होईल। विशेषतः विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये ही रक्कम सर्वाधिक वाटप होण्याची दाट शक्यता आहे, कारण जो काही पीक विमा आहे, जे काही नुकसान भरपाई आहे ते विदर्भात आणि त्यानंतर मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये तो पीक विमा आपल्याला मिळणार आहे। आता मुद्दा असा आहे की 2023, 2024 आणि 2025 च्या संदर्भाने देखील 23-24 च्या संदर्भाने देखील अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा या पीक विम्याची वाटप होणार आहे, अशी कृषी विभागाची माहिती समोर येत आहे। कारण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बऱ्याच वेळा पीक विम्याच्या संदर्भाने अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या, अनेक शेतकऱ्यांचं मत होतं की आमच्या खात्याला जी कॅल्क्युलेशन रक्कम शून्य दाखवत आहे, तर अशा शेतकऱ्यांनी देखील एक लक्षात घेतलं पाहिजे, ज्यांची कॅल्क्युलेशन रक्कम शून्य दाखवत आहे अशा शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही आणि तो पीक विमा त्यांना भेटणार नाही, ही त्यांनी खबरदारी घेतली पाहिजे। सोबतच सोलापूर असेल, बीड असेल, यवतमाळ असेल किंवा बुलढाणा असेल या जिल्ह्यात देखील पीक विमा मिळणार आहे। 110% जास्त नुकसान भरपाई शासनाच्या वतीने आणि पीक विमा कंपनीच्या वतीने दिली जाते आणि त्याची आता वाटप सुरू होते 2023, 24 आणि 25 या तिन्ही वर्षातला। आणि थकीत जो 23-24 चा पीक विमा आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होईल। एकूणच काय तर शासनाने आता शेतकऱ्यांना पीक विमा जो काही थकीत आहे ते देण्याला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे या सर्व महाराष्ट्रातल्या विशेषतः विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये आणि मराठवाड्यामध्ये
थकीत पीक विमा जो आहे तो पीक विमा वाटपाला आता सुरुवात होत आहे आणि अशी माहिती कृषी विभागाकडून मिळालेली आहे. धन्यवाद.